दंडोत प्रणाम दादा. आपण आम्हाला अन्नदानाविषयी एवढी सखोल माहिती देत आहात आणि यामुळे आम्हाला आमच्या ज्ञानात खूप भर पडली आहे. आणि आजच्या काळातली परिस्थिती म्हणजे तुकाराम मुंडे साहेबांनी सांगितलं आहे की दुधात भेसळ आहे, अजून अन्नात भेसळ आहे. तरी असे भेसळचे अन्न आपण जर अन्नदान करताना वाढले, म्हणजे भिक्षाला जर आपण असे अन्न वाढले तर आपल्याला यातून काही दोष होतो का, म्हणजे दोष लागतो वा का? वा, छान महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आपण पाहतो आहोत की बाहेरच्या जगामध्ये, म्हणजे काल मी बातमी वाचली त्याच्यातला तर आकडा अक्षरशः हादरून टाकणारा आहे. जवळजवळ 20 लाख लिटर दूध महाराष्ट्रात उत्पादन ज्याचं होत होतं ते 20 लाख लिटर दूध बंदच झालं. म्हणजे इतकी मोठ्या प्रमाणात भेसळ होती. म्हणजे आपण विचार करू शकतो की महाराष्ट्रातील अन्नपदार्थ, म्हणजे आता तुकाराम मुंडे साहेबांची कडक कारवाई आणि त्याच्यामुळे होणारे झालेले जे काही परिणाम आहेत, मध्यंतरी मला वाटतं काही आंदोलनसुद्धा चालू होतं काहीतरी याच्यावर, की बुवा त्यांना त्या पदावरच राहू द्या, त्यांची बदली करू नका. निश्चितच अशी माणसं जी आहेत ती अन्नातली भेसळ रोखण्यासाठीची आणि समाजात जे काही असं झालेलं आहे त्याचं निश्चित हे करतात. तुमचा प्रश्न आहे की आता आम्ही अन्नदान करतो, त्या अन्नात भेसळ असते, तर मग त्याच्याने काही दोष लागतो का? महत्त्वाचा प्रश्न आहे. विषय असा आहे की जसं आपल्याला स्वतः ते अन्न आपण खातो, भेसळयुक्त अन्न खाल्ल्यानंतर शरीराला आपल्या अपाय होईल त्याचा, बरोबर आहे की नाही? तर असं अन्न आपण टाळू, खाणार नाही. तसंच भिक्षेला देत असताना आपण जो पदार्थ देतो आहोत तो उत्तमाती उत्तम पदार्थ संपादला पाहिजे. उत्तमाती उत्तम म्हणजे कसा, तर चांगल्यातला चांगला. आपल्याला जर माहिती आहे की एखादी गोष्ट द्यायची आहे तर ती कशी द्यावी, चांगली द्यावी. परंतु कधी कधी काय होतं की नाही, आपल्यासाठी आपण चांगलं चांगलं खातो आणि द्यायचं असेल तर मग काय, मग आता आपली पंगत आहे, मग आता तांदूळ वापरायचं आहे पंक्तीत, तर कसा पंक्तीचा तांदूळ कसा वापरला गेला पाहिजे, चांगल्यातला चांगला असला पाहिजे, आहे की नाही? हां, आता मार्गव्यवस्थे पद्धतीनं ते वापरत असतील तर तो भाग वेगळा. पण जेव्हा आपल्या हातात त्याचा जर काही परिणाम असेल, त्याचं काही आपल्या हातात, त्याचं प्रमाण आपल्या हातात आहे, आपल्याला स्वतः ते पदार्थ नेऊन द्यायचे आहेत किंवा करायचे आहेत, तर अशा वेळेस आपण तो पदार्थ, मग फळं असतील, पानं असतील, सुपारी असतील, विडावसरासाठी हे साहित्य तरी आपण नेतच असतो. मग आता हे सगळं नेत असताना चांगल्यातला चांगला पदार्थ कसा देता येईल? इवन मी तर इथपर्यंत ऐकलं की तांदूळसुद्धा प्लॅस्टिकचे असतात, असं ऐकण्यात आहे. माझ्या काही पाहण्यात आलं नाही अजून, पण असं ऐकलेलं आहे की त्या तांदूळामध्ये सुद्धा भेसळ आहे. मग जर असं असेल तर आपण ते तपासून घेतलं पाहिजे की आपण जो पदार्थ देतो आहोत तो चांगला तर आहे ना, आपण जे करतो आहोत ते चांगलं तर आहे. दूध आपण देतो आहोत किंवा आणखीन काही गोष्टी असतील, जसं आपण स्वतःसाठी खात असताना याची तपासणी करू, तसंच पुढीलाला देत असताना सुद्धा याची तपासणी करणं आपल्याला गरजेचं आहे. अर्थात दोष लागतो की नाही लागतो असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला जर ते माहिती आहे की नाही बुवा ही वस्तू चांगली नाही, तुम्ही तरी ती वस्तू देत असाल तर निश्चित दोष लागणार. तुम्हाला माहिती आहे या वस्तूमध्ये भेसळ असू शकते आणि ही वस्तू काही नाही, आता कमी किमतीची आहे किंवा हे आहे म्हणून उचलून आपण दिली, असं करू नये. चांगल्यातलं चांगलं देण्याचा प्रयत्न करावा. या संबंधात एक पांचाळेश्वरची लीळा मला आठवली. पांचाळेश्वरच्या जवळच तुम्ही स्थान केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की पलीकडच्या काठावर आपेगाव आहे, विज्ञानेश्वराचं तिथे मंदिर आहे, श्री दत्तात्रय प्रभुबाबांचा संबंध असलेलं. तिथे स्वामींचं अवस्थान असताना एके दिवशी स्वामी त्या विज्ञानेश्वराच्या मंदिरात त्या ठिकाणी गेले आणि जेव्हा स्वामी त्या मंदिरामध्ये गेले तिथे एक रांजण होता. त्या रांजणातल्या उदकाने स्वामींनी त्या लिंगाला तर्पण केलं आणि जवळच स्वामींच्या सोबत उपाध्यवास होते. स्वामी उपाध्यवासांना म्हणतात की विडा द्या, आणि मग त्यांनी काय केलं, साधी अशी पानं, साधीशी सुपारी, छोटीशी अशी छोटी दिसणारी अशी सुपारी स्वामींना दिली. स्वामी म्हणतात, अरे हे काय देत आहात, चांगला विडा द्या.
काय देवविडा देऊन राहिले का तुम्ही? आणि मग त्यांनी चांगली सुपारी, चांगले पानं स्वामींना दिले. स्वामींनी तो विडा विज्ञानेश्वराच्या तिथे विडा अर्पण केला. आणि मग जेव्हा बाहेर आले स्वामी, तेव्हा उपाध्यवास विचारतात, जीजी आपण मगाशी म्हणालात की हा देवविडा देत आहात का? तर देवविडा म्हणजे नेमकं काय? काय विचारतात स्वामी त्यांना? देवविडा म्हणजे नेमकं काय? आपलं उपाध्यवासांनी विचारलं. त्यावर स्वामी सांगतात की कोणी एका मंदिरामध्ये जातो, त्याच्याजवळ सगळं साहित्य असतं, आणि मग तो तिथे विडा वाहण्यासाठी म्हणून आपल्या सेवकाला म्हणतो की अरे विडा दे. आणि मग तो काय करतो, त्याचा सेवक चांगली पानं, चांगली सुपारी, चांगले फळं असतील तो काढून तो देतो. तो म्हणतो अरे अरे हे नको, देवविडा दे, देवविडा. देवविडा या शब्दाचा अर्थ छोटी छोटी पानं, छोटी छोटी सुपारी, म्हणजे देवाला वाहण्यासाठीचा विडा. म्हणजे इथे उपहास आहे याचा. छोटेसे खराब झालेले सुकलेले पानं, घोटी ऐसी फोडी अशी सुपारी, असा विडा देवाला थोडी अर्पण करायचा असतो. चांगली मोठी पानं असावीत, चांगलं फळं ही चांगली असावीत, ताजे तवाणे असावेत, अशा पद्धतीचा विडा तो अर्पण केला पाहिजे, असं निरूपण स्वामींनी उपाध्यवासांना केलेलं आहे. या लीळेचा आपल्याला आचार असा आहे की अर्पण करत असताना वस्तू कशा हव्यात? चांगल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीची मिश्रता नको. सुकलेल्या, खराब झालेल्या अशा वस्तू अर्पण केल्या जात नाही. कदाचित तुमच्या पाहण्यात असेल की परमार्गामध्ये सुपारी वाहताना काही जण आता जुन्या काळामध्ये पाहत होते की त्या सुपारीला पाठीमागून छिद्र तर नाही असं पाहायचे, छिद्र असलेली सुपारी वाहत नव्हते. म्हणजे किती छोटीशी गोष्ट आहे, परंतु त्याचं पावित्र्य त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून जेव्हा आपण या संबंधानं अन्नातील भेसळीचा विचार करतो, त्यावेळेस पदार्थ नक्की चांगले आहेत की नाहीत हे आपण तपासले पाहिजे. आणि ते पदार्थ तपासून मग आपण ते पुढं अर्पण केले पाहिजे. अन्नदानाच्या प्रक्रियेत जे आपण खातो त्याहीपेक्षा संपादत असताना उत्तम पदार्थ संपादला पाहिजे. आपण खाताना भले कनियस पदार्थ, तो पदार्थ स्वतः खावा, पुढच्याला देताना मात्र काय करावं, उत्तम पदार्थ संपादन करावा. अशा पद्धतीचं आपल्याला हे लक्षात घेण्यासारखं मूल्य आहे. महत्त्वाचा प्रश्न होता. आणि या दृष्टीनं आज जे महाराष्ट्रभर चालू आहे, अनेक ठिकाणी छापे मारणं चालू आहे, अनेक ठिकाणी अशा पद्धतीची भेसळ रोखण्याचं काम चालू आहे. निश्चितच स्वागतार्ह आहे. आणि याच्यामुळे काय आहे, एक वेळ आपण समजू शकतो सिमेंटमध्ये भेसळ झाली समजू शकतो, एक वेळ आपण लोखंडात भेसळ झालेली समजू शकतो, पण ज्या गोष्टी खाण्याच्या आहेत त्या शरीरावर परिणाम करणाऱ्या आहेत. त्या दुधामध्ये काय म्हटले, तो केमिकल सोडा मिक्स केला, त्या दुधामध्ये काय म्हणे ते शेतात टाकणारा युरिया दुधामध्ये टाकला. म्हणजे जर अशा वस्तू असतील तर त्या आपल्या काय सर्वांसाठी शरीराला अपायकारक आहे. आणि निश्चितच या दृष्टीनं सध्या महाराष्ट्रात जे चालू आहे याचं निश्चितच स्वागत आहे. आणि याच्यामुळे आमच्या अन्नदान प्रक्रियेला सुद्धा काय होते आहे, उत्तम पदार्थ अर्पण करावा. ती भेसळ रोखल्या गेली म्हणजे आम्ही उत्तम पदार्थ किंवा हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीचा पदार्थ आपण अर्पण करू शकू. आणि म्हणून याचा माहिती असेल तर आपण ती गोष्ट टाळावी. माहिती नसेल, आपल्याला माहीतच नाही किंवा याच्यात भेसळ आहे की काय, आपण तर चांगल्या भावनेनं, तर त्याचा तुम्हाला दोष नाही. ज्यांनी भेसळ केली त्याला त्या प्रक्रियेचा दोष आहे. लक्षात आलं का? आणि म्हणून हे मूल्य आपण समजून घ्यावं. ठीक आहे. धन्यवाद. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.